महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज विधान परिषदेच्या सदस्य भावनाताई गवळी यांच्या संपर्क कार्यालयासमोर उभे आहोत। काल त्यांना मंत्रिमंडळापासून डावलण्यात आले, त्या संदर्भात त्यांच्या जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, त्यांची आपल्याला आज प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत। ज्या भावनाताई गवळी ज्या अपराजित खासदार राहिलेल्या आहेत आणि सध्या ते विधान परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांना काल मंत्रिमंडळात त्यांचा काल समावेश करण्यात आला नाही। त्यामुळे शिवसैनिकांची खूप नाराजी झाली आहे आणि नाराजी काल व्यक्त झाली आहे। तर त्या संदर्भात आपण त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यामार्फत आपण जाणून घेऊया। नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज विधान परिषदेच्या सदस्य भावनाताई गवळी यांच्या कार्यालयावर काही त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण इथं आज आलो आहोत। तर आपल्याकडे सर्वप्रथम आपल्या संघे शिवसेनेचे वाशिमचे जिल्हा प्रमुख महादेवरावजी ठाकरे आपल्या संघ आहेत। तर आपण त्यांना त्यांच्या काहीतरी प्रतिक्रिया विचारू। दादा नमस्कार। नमस्कार। काल जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्यामध्ये भावनाताई गवळी यांना समाविष्ट केलं नाही, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये जनहिताचं सरकार स्थापन झालं आणि यामध्ये काल आम्हाला अपेक्षा होती की लाडकी बहीण म्हणजे भावनाताईंचा समावेश मंत्रिमंडळात होईल, पण त्या ठिकाणी समावेश झाला नाही। याबद्दल आम्हाला तर खंत वाटतेच, परंतु निश्चितच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे भावनाताईंना पुढच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच मंत्रिमंडळामध्ये भावनाताईंचा समावेश करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे। काल रोजी नागपूरला काही आपले युवा सेनेचे पदाधिकारी काही त्यांनी राजीनामे दिले व जे विद्यमान समजा आमदार आहेत संजय राठोड यांच्याबद्दल काही नाराजी व्यक्त केली, त्याच्याबद्दल काय म्हणणे आहे आपलं? एकाही पदाधिकाऱ्याने अजून मी जिल्हा प्रमुख या नात्याने माझ्याकडे राजीनामा दिलेला नाही किंवा माझ्याकडे आलेला नाही। आणि जे पालकमंत्री संजय राठोड आहेत तर यांच्याबद्दल आमची नाराजी आहेच, कारण त्यांनी मागच्या वेळेला ते 2 वेळेला या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यांनी कुठल्याही शिवसैनिकाचं का शिवसेना, युवासेना, महिला आघाडी कुठल्याही पदाधिकाऱ्यांना निधी दिला नाही किंवा त्यांचं कामं केले नाहीत। त्यामुळे ही जी आमची नाराजी आहे तर ती आमची पक्षांतर्गत नाराजी असल्यामुळं ती माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही ती मांडलेली आहे आणि यापुढे जसं मांडता येईल त्या पद्धतीने आम्ही मांडणार आहोत। नक्कीच, धन्यवाद। आज आपण जिल्हा प्रमुख यांच्याशी संवाद साधला आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की जे वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत संजय राठोड यांच्याबद्दल त्यांची तीव्र नाराजी आहे आणि भविष्यात त्यांना एकनाथजी शिंदे न्याय देतील कुठेतरी, असं त्यांचं म्हणणं आहे।